आज आपण ब्लॉगचा दिवस चालू करू. तर जसं की पाहू शकता आज आपण देवाचे दर्शन चाललो आहे गणपतीपुळ्याला. दर्शन करून बीचवर थोडेसे फोटो काढू आपण सगळे मिळून. तर क्रेझी होणार आहे आजचा ब्लॉगला क्रेझी होणार आहे. तर आउटफिटमध्ये आपण आहे सगळे तयार होऊन राहिले बघा काही एक एक करत करत. आउटफिट चेक बघा काही सगळे. नाही आउटफिट चेक नाही जेवढं दिसतं तेवढं. तर आम्ही रोज लेट उठायला लागलोय आता. मला माझ्या अलारामची खूप आठवण येते. अलार्म अलाराम पिंक शर्ट घातलं तर जास्त क्रेझी होऊन राहिला तो जास्त. तर काहीच भेटू मग समोरचे आमचे मित्र मंडळी कुठे चालले आता. इथं आमचं फिक्स नाही. एकतर बीच जायचं प्लॅन आहे आमचा, नाही तर मग दर्शन करायचं आहे. तर बाबा भूक लागली पाहिजे काहीच बेकार. बॉम्ब झुरायची लागली. तेच भूक लागली बा. भूकचं पाहू काय करायचं आपण. समोरून दाखवू दर्शन केल्यावर मंदिर वगैरे बीच सगळे बीच आणि काय काय बेब्स वगैरे असेल तर. चला काहीच भेटू मग. आताच दर्शन झालेलं आहे. दर्शन खूप चांगलं झालं आणि हे कॉलर मागची खूप चिडचिड आहे guys. मध्ये. तर आता दर्शन झालं आहे. आता एक्झिट घेत आहे आणि प्रसाद पण घेणार आहे सर्वांसाठी. तर हे होतं मंदिर आणि लाडू पाहू शकतो तुम्ही. खूप सारे आम्ही लाडू घेतले. एवढेच नाही तर शिवम कुठे आहे? हो एक सेकंड. एवढेच नाही तर आमच्याजवळ इथे पण खूप सारे लाडू आहे. 6, 8, 10 डब्बे घेतले आम्ही लाडूचे. आणि पण 3 याच्यात आहे घेतलेले आहे. 3 काढून. मी तुम्हाला सांगू इच्छितो गणपतीपुळ्याला जेव्हा पण यायचं 12 वाजता दर्शनाला यायचं. अर्धा तास दर्शनाला लागेल. 12:30ला तुम्हाला महाप्रसाद मिळेल. बेस्ट टाइम यासाठी. आणि महाप्रसाद खूप छान असतो इथचा. आम्ही ती चूक केली. आम्ही 10:30ला आलो. आता 11 वाजले. आणि तुम्ही आमच्या बॅकग्राऊंड पहा किती मस्त तो गाईस. आम्ही आलेलो आहे आता उकडीचा मोदक खासाठी. आम्ही इथं बनवलेलं हे लोक सगळे. उकडीचा मोदक पण टॉप पिरामिड बनवलेलं. आम्ही उकडीचा मोदक खातो आणि सांगतो त्याची टेस्ट कशी आहे. तर गाईज आम्हाला माहितीच नाही. आम्हाला ब्लॉगची इतकी सवय नाही आहे. आम्ही लाडू आला खाऊन घेतला. आता फोटो दाखवतो आम्ही. फोटो मोदक उकडीचा मोदक आलेलो आहे आता पोहा खायला. पहिले आपण तिथे उकडीचे मोदक खाल्लेले होते तेव्हा हा असेल ब्लॉग मध्ये. आता मी चालू केला आहे. याला ओळखत असेल तुम्ही सार्थक नायक. जय श्रीराम. याचे 221 रुपये रोजचे चालले कशावर आणि चहावर आणि अनुजदा. गाईज खूप जास्त ट्रॅव्हलिंग करून आम्ही आलेलो आहे रत्नदुर्ग किल्ल्यामध्ये. खूप जास्त गरम आहे गाईज इथं. म्हणजे माझ्यासारखे हॉट लोक इथं थांबूच नाही शकत जास्त वेळ. खूप गरम होऊन जाते. अरे यार मी उतरलो तरच हे उतरू शकते. व्लॉगिंग बंद करना क्या गाइस. खूप गर्मी होते गाइस. मी घर सोडून चाललो गाइस. 15 साल के बच्चे पैसा कमा पा रहे नहीं कमा पा रहे क्योंकि लड़की पटा रहे. नहीं जास्त मदत आहे ना. उतरणार रे. गांडीतून उतरू. तू उतरशील तेव्हा. चला काकू. हा तुमचा मुलगा पहा काकू. स्किन केअर केलाय. सनस्क्रीन लावलेला आहे. खूप जास्त ऊन आहे आणि लावल्या असं वाटू राहिलं पाण्याने चेहरा धुतला. कारण की पुरी क्रीम पिघललेली आहे. ऑब्व्हियसली पिघलणार. खूप जास्त ऊन आहे. तर तिन्ही पिघलन नाही. पण पिघलन नाही तर ते आहे प्रणव पांडेचं दिल माझ्यासाठी. ओके गाईस भेटतोच. खूप जास्त ऊन आहे जसं की मी सांगितलं होतं गाईस. कडक ऊन आहे कडक. जय भवानी जय शिवाजी मित्रांनो. किल्ल्यावर आलो म्हणून आलो आहे स्पॉटवर. हा आहे स्पॉट आणि हे लोकेशन पहा कम सही आहे. तुम्ही या. फोन पडला तर घेऊन पहा काकू शिव्या देऊन राहिला पांडे. मी नसतो. झालाय आमचं रत्नागिरी पाहून. सॉरी रत्नदुर्ग पाहून. ते झाल्यानंतर आता आम्ही चाललेलो आहे कशेलीला. तिथं एक स्पॉट आहे तो पाहणार आहे आणि तिथंच राहणार आहे. तिथंच हॉटेल पाहिजे. सडलं साधं सुद्धा गाडीत झोपू. होय मी मागं झोप आताच सांगतो. मस्त CNG भरणं चालू आहे गाईज. मस्त CNG भरणं चालू आहे आमचं. कोणता आहे काय गाईज असं म्हटलं जातं CNG. नवीन लोक आहे तुम्ही सांगा लागतं तुम्हाला साऱ्या गोष्टी.
हा स्पॉट इतका चांगला आहे की तुम्ही बस एक वेळा व्ह्यू पहा गाईस. होडीच्या वीज ना माहिती कॅमेरा खराब केला बी म्हणतो. आम्ही आता रूम केली होती, कपडे बदलून घेतलेले आहे. रूम म्हणजे होमस्टे टाईप आहे, तर तुम्ही पाहू शकता. असं जज नका करू तुम्हाला, तुम्ही त्याच्या एंट्रन्सने की ते कसं असेल. खूप चांगलं आहे. तुम्ही पाहू शकता अंगण पण खूप मोठं आहे. प्युअर कोकणमध्ये जसे घरं असतात, जसे नॉर्मली राहते इथे तसे घरं आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे इथली होळी पाहासाठी. होळी पाहू गाईज, होळी. मग सनसेट पाहू. समजा आपल्याला सनसेट पाहायला नाही भेटला तर मूनराईज पाहू गाईज. लेट्स गो गाईज. आम्ही आलो डायरेक्ट पहाडावर. पोट्टे बसल्या पहाडावर. फोटो काढला पाहून खतरनाक वाला. तुम्ही पाहू शकता. क्रेझी व्ह्यू आहे गाईज, क्रेझी व्ह्यू. या एक वेळा तुम्ही कशेलीला. तुला काही म्हणायचं? एक नंबर जागा आहे. मीच शोधली तर मी आहे, तो क्रेडिट घेऊन राहिला. धोनी फॅन आहे ना. जेवण झालं गाईज, बम जेवलो. हॅलो गाईज, आपण इथं आलो आहे मालवण मध्ये, म्हणजे कशेडी. नमस्कार गाईज, आपण आलो आहे इकडं जेवणासाठी. नमस्कार गाईज, आपण इथं जेवणासाठी थांबलो होतो आपण इथं. तर आम्ही स्पेशल जेवण सांगितलं होतं त्यांना की बा मटन थाली, चिकन थाली आणि काय व्हेज थाली करा म्हणून. तर मटन तर झालं नाही आपलं, चिकन खाल्लं आम्ही पोटभर. पण कसं इथं आमचं पोट भरलं नाही. मेन तर आम्ही लय खाल्लं पोट भरेनाच आमचं. मन तृप्त झालं पण आमचं. मन मध्ये काही हे नाही, जेवण एक नंबर होतं गाईस. तुम्ही आला तर या इकडं. मस्त विला वगैरे सारखं आहे यांचं घर वगैरे, चांगलं आहे. तुम्हाला आवडेल तिथं. खावा पोटभर वगैरे, पण मन तृप्त होते तिथं. सोलकढी, चिकनचा रस्सा, चपाती, भात, वाह काय लाजवाब जेवण होतं. नाही का पाटील? सांग बरं काही. ये लवकर पाणी नंतर पिजो. चांगलं होतं. आता मॅगी करतो. हा, आता गाईज आम्ही मॅगी करणार आहे चुलीवरती. तिथं बॉनफायरवर लावू आपण. तुम्हाला सांगू समोर काय आहे. तर झालं तर, नाहीतर मग आपण इथं व्लॉग एंड करू. राधे राधे, जय सियाराम.